Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. मुंब्र्यामध्ये 2 लोकल ट्रेनमध्ये लटकलेले प्रवासी एकमेकांना घासून रुळावर पडले। दुर्घटनेमध्ये चौघांचा मृत्यू तर 9 जण जखमी। राहुल गुप्ता, सरोज केतन, मयूर शहा, विक्की मुख्यादल अशी मृतांची नावं। मुंब्रा रेल्वे दुर्घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाखाची मदत जाहीर। जखमींचा उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार। दोन्ही लोकलच्या दरवाजामध्ये उभे असलेल्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला। प्रवाशांच्या बॅगाही एकमेकांमध्ये अडकल्यामुळे अपघात। रेल्वे प्रशासनाची माहिती। मुंब्रा लोकल दुर्घटनेत एक पोलीस कर्मचाऱ्यावर देखील काळाचा घाला। जीआरपी कर्मचारी विक्की मुख्यादल यांचा रेल्वे ट्रॅकवर कोसळल्याने मृत्यू। दिवा मुंब्रा स्थानकादरम्यानची घटना दुर्दैवी। घटना नेमकी कशामुळे घडली याची चौकशी रेल्वे विभागाकडून सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती। अजित पवार यांच्याकडूनही शोक व्यक्त। मुंबईतील रेल्वे दुर्घटनेवरून देशाचं वास्तव दिसून येतं। सरकार 2025 बद्दल शांत असून 2047 ची स्वप्न दिसतायत। मुंब्रा दुर्घटनेवरून राहुल गांधी यांची टीका। मुंब्रा रेल्वे अपघातग्रस्तांची खासदार श्रीकांत शिंदेंकडून रुग्णालयामध्ये जात विचारपूस। दिवा सीएसएमटी लोकल सुरू करण्याची मागणी। नवीन येणाऱ्या लोकल कोचमध्ये ऑटोमॅटिक दरवाजे बसवणार। सध्याच्या लोकलला सुद्धा ऑटोमॅटिक दरवाजांची सुविधा देणार। मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय। अपघातानंतर प्रवाशांवरच मृत्यूचं खापर फोडून चालणार नाही। लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाची वेळेत अंमलबजावणी व्हावी। मुंब्रा दुर्घटनेनंतर शरद पवार यांचं ट्विट। लोकलला दरवाजे लावल्यास लोक गुदमरून मरतील। रेल्वे प्रशासनाच्या स्वयंचलित दरवाजांवरून राज ठाकरे यांचं विधान। रेल्वे मंत्र्यांचा सर्व फोकस फक्त एसी लोकलवर, सुरक्षेवर नाही। मुंब्र्यातील दुर्घटनेनंतर आदित्य ठाकरे यांची टीका। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात अजित पवारांनी आसन व्यवस्था बदलली। शरद पवारांच्या शेजारी खुर्चीवर अजितदादांनी सहकार मंत्र्यांच्या नावाचं स्टिकर चिकटवला। मी कधीही नापास होऊ शकत नाही। आजही मला उद्धव ठाकरेंचे फोन येतात। संजय राठोडांचा खळबळजनक दावा। सरकारने मांडलेल्या प्रगती पुस्तकात नापास सांगितल्यामुळे राठोड नाराज असल्याचं स्पष्ट। रायगड किल्ल्याचा किल्लेदार भरत शेठ पालकमंत्रीपद न मिळाल्यास पुन्हा उठाव होईल। महेंद्र थोरवेंचा इशारा। तर रायगडमध्ये भाजप सेना रिपाई हीच युती होणार। महेंद्र थोरवे यांचं विधान। पुण्यामध्ये शिवसैनिकांकडून राज ठाकरे आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा। बॅनरवर राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा एकत्रित फोटो। चंद्रहार पाटील 5000 कार्यकर्त्यांसह आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटलांना मोठी जबाबदारी दिली जाणार अशी माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्नीपीडित पुरुषांची चक्क पिंपळ पौर्णिमा। बायको 7 जन्म काय 7 सेकंदही नको असं म्हणत पुरुषांकडून पिंपळाला फेऱ्या आणि कावळ्याचं पूजन। गोंदियामध्ये पिंडदानासाठी आलेल्या महिलांवर काळाचा घाला। मुलाच्या पिंडदानासाठी आलेल्या आई आणि 2 बावस बहिणींचा नदीमध्ये बुडून मृत्यू। मुंबईतील घाटकोपरमध्ये घरात घुसून मारहाण केल्याचा मराठी कुटुंबाचा आरोप। कुत्रा पाळल्याच्या कारणावरून गुजराती कुटुंबाकडून मारहाण। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। समुद्रामध्ये पीओपी मूर्तींच्या विसर्जनास मनाई। गणेशोत्सव तोंडावर असताना मुंबई हायकोर्टाचा निर्णय। पीओपी मूर्तींचं विसर्जन केवळ कृत्रिम तलावामध्ये करता येणार। Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.